नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर। राज्यातील या प्रलंबित मागण्यांवर लवकरच होणार शिक्कामोर्तब। निवडणूक संपताच कर्मचाऱ्यांच्या या 4 मागण्या होणार मंजूर। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। आचारसंहिता संपताच आता कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण आता कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होणार आहेत। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या ह्या प्रलंबित आहेत। यापैकी काही मागण्यांवर आता सरकारकडून सकारात्मक धोरण निश्चित करण्यात येत आहेत। निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जात आहेत। राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारप्रमाणे आता 4% वाढीव महागाई भत्ता माहे जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे। माहे जून 2024 पर्यंत राज्यात लोकसभा निवडणुका आचारसंहिता असणार आहे, त्यामुळे आता सदर डीए वाढीचा निर्णय हा रखडलेला आहे। राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे, परंतु त्याबाबत अधिकृत अधिसूचना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले नाही। यामुळे आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा अधिकृत निर्णय हा माहे नोव्हेंबर 2024 पूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात येणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आता सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे होण्याबाबत प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकतो। कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता याबाबत अधिकृत निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। 7व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास सुधारित घरभाडे भत्ता लागू करणे अपेक्षित आहे। जुलै 2024 मध्ये डीए वाढ होणार आहे, म्हणजे डीएचे दर हे 50% पेक्षा अधिक होईल। यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।